दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे पितापुत्र हस्तक्षेप करत असल्याचा उपेंद्र पावसकरचा आरोप। आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादातनं सतत श्रीधर पावसकरांविरोधात तक्रार दाखल करायचा। श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरेंचे बॉडीगार्ड होते, तर उपेंद्र पावसकर या नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचा श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबियांचा आरोप। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची उद्धव ठाकरेंकडून पाहणी, तर हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, ठाकरेंकडून शंका व्यक्त। राज ठाकरेंकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळा परिसरात पाहणी, सर्व रिपोर्ट सादर करा, राज ठाकरेंच्या पोलिसांना सूचना। मीनाताई यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याची घटना दुर्दैवी आणि निषेधार्ह, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्याही सूचना दिल्याची माहिती। सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसतंय, अशा समाजकंटकांना प्रत्युत्तर मिळेल। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या आरोपांनंतर अनिल देसाई आक्रमक। अतिशय दुर्दैवी घटना, ही विकृती आहे, जाणीवपूर्वक समाजात तणाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का, तपास केला जाईल। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, तर तात्काळ कारवाई न केल्यास शिवसैनिक त्याला शोधून काढतील, मुंबई अशांतता मुंबईमध्ये निर्माण होईल, चंद्रकांत खैरेंचा इशारा। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी रात्री 1:30 वाजता फॉरेन्सिक टीम घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आली। फॉरेन्सिक टीमनं रंगांचे नमुने गोळा केले। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातनं आरक्षण द्या, बंजारा समाजाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। अजित पवारांचा ताफा पोलीस ग्राउंडकडे जात असताना 2 तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न, तर नांदेडमध्ये आंदोलनाच्या तयारीत असलेल्या ओबीसी बांधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी। आरक्षण प्रश्नावरून 2 समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत, हे चिंताजनक, सामाजिक वीण आणखी घट्ट करण्यासाठी मिळून प्रयत्न करू। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाष्य। आरक्षणाबाबत माझी भूमिका सकारात्मक, संविधानाच्या चौकटीत सर्व समाजांना न्याय मिळाला पाहिजे। मुक्तीसंग्राम दिनानिमित्त भाषणात पंकजा मुंडेंचंही वक्तव्य। पंकजा मुंडे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जालन्यात ध्वजारोहण। जे पात्र असणार त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल, ज्यांच्याकडे दाखले त्यांच्याच नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल। दाखल्यांवर खाडाखोड असल्यास तक्रारीनंतर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू। हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून मराठा बांधवांना प्रमाणपत्र, तर विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप।